मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण इंट्रोडक्शन व्हिडिओ केला होता आणि आज आपण आपल्या मेन कामाला चालू करणार आहे. तर आजपासून आपली रिव्हिजन क्लास चालू होणार आणि पहिलं लेसन आपण लॉजिक घेतलेलं आहे. ते तुम्हाला अभिप्रेत होतं की मी लॉजिकच घेणार आहे. विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सुरुवातीला ना थोडासा थेरॉटिकल पार्ट आहे, म्हणून मी तो आधीच मेन्शन केलेला आहे. तुम्हाला बोर्डावर दिसत असेल, कारण तो पार्ट लिहायला बराच वेळ लागला असता आणि आपल्याला 5 एक्सरसाइज घ्यायचे आहे. म्हटलं म्हणजे थोडंसं आपल्याला कुठे ना कुठे काही ना लिहून ठेवावं लागेल, कारण हा थेरॉटिकल पार्ट आहे, म्हणून आधीच मेन्शन केला. त्याबद्दल आपण सविस्तर बोलू. तर आपल्या लेसनचं नाव लॉजिक आहे. लॉजिकचा अर्थ असा होतो की स्टडी ऑफ रिझनिंग. तुम्हाला दिसत असेल, स्टडी ऑफ रिझनिंग म्हणजे एखादी काम करत असेल तर सहसा कधी होत नाही ते काम. मग तुम्ही कालांतराने विचार करता की याला करायला कसं करायला पाहिजे. तर मग एखादी तुम्ही नवीन पद्धत शोधून काढता, त्याला लॉजिक म्हणायचं आपल्या भाषेत. मॅथमॅटिकली अजून सविस्तर शिकता येईल, पण तेवढा वेळ आपल्याकडे नाही. तर पहिला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिला जो थेरॉटिकल पार्ट आहे आणि तुम्ही एक्सरसाइज 1.1 जेव्हा स्वतः सोडवाल प्रॅक्टिस मध्ये, तर तुम्हाला हे दिसेल की स्टेटमेंट आयडेंटिफिकेशन आपल्याला एक पार्ट दिलेला आहे. तर स्टेटमेंट आयडेंटिफिकेशन हा जो पार्ट आहे ना, हा इंग्लिश ग्रामरचा पार्ट आहे. त्याच्यामुळे थोडंसं ते आपण लिहून ठेवलेलं आहे. बघा, स्टेटमेंट कशाला म्हणतात हे आधी प्रामुख्याने समजून घ्या. हे समजलं की मग फारच सोपं आहे. तुम्ही कोणतंही एक सेंटेन्स घ्या, कोणतंही एक सेंटेन्स घ्या, पण ते तर ट्रू असायला पाहिजे किंवा ते फॉल्स असायला पाहिजे. एखादी सेंटेन्स ट्रू असायला पाहिजे किंवा फॉल्स असायला पाहिजे, पण ते दोन्ही नको. जर असे एखादी सेंटेन्स असेल त्याला स्टेटमेंट म्हणायचं. आपण डेफिनेशन मध्ये तेच लिहिलेलं आहे ना, की ट्रू असो किंवा फॉल्स असो, पण नॉट बोथ. अशा कोणत्याही सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणू. आणि एक एक्झाम्पल म्हणून एक छोटंसं एक्झाम्पल दिलेलं आहे की ऑल रियल नंबर्स आर अ होल नंबर. तर आपल्याला हे आयडेंटिफाय करायचं आहे की हा कोणत्या प्रकारचा स्टेटमेंट आहे. हा स्टेटमेंट आहे, पण हा ट्रू स्टेटमेंट आहे की फॉल्स स्टेटमेंट आहे. तर मी तिथे आन्सर लिहिलेला आहे, पण आपण त्याला थोडं चेकआउट करू. यांनी हा रियल नंबर बद्दल बोललेला आहे. तुम्हाला प्रश्नामध्ये कुठेही रियल नंबर हा शब्द आला ना, नंबर लाईन आठवायची, जे तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये शिकलाय. 9th स्टँडर्ड मध्ये होऊ शकते काही मुलांना 8th स्टँडर्ड मध्ये शिकवली असेल, पण दोन पैकी कुठल्यातरी एक आहे. आता रियल नंबर लाईन म्हणजे तुम्ही जे शिकलेली नंबर लाईन आहे 0 1 2, इकडे -1 आणि -2, ही जी नंबर लाईन आहे यालाच म्हणतात रियल नंबर्स. सोप्या भाषेत नंबर लाईन म्हणा, रियल नंबर म्हणा. त्यांनी काय विचारलाय प्रश्न की सगळेच नंबर जे रियल नंबर आहे ते होल नंबर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की होल नंबर जे सुरुवात आहे ती स्टार्टिंग फ्रॉम 0 असते. म्हणजे 0 पासून पुढे जाणारे सगळे होल नंबर असतात. मग 0 पासून जाणारे सगळे होल नंबर असतात, तर सगळे रियल नंबर कसे होल नंबर होतील? कारण इकडे निगेटिव्ह इंटिजर वाचलेले आहे. म्हणून हे जे दिलेलं सेंटेन्स आहे हे स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट आहे, पण हे स्टेटमेंट फॉल्स आहे. म्हणून मी तिथे कॅपिटल एफ डिनोट केलेला आहे. लॉजिक मध्ये दोन अल्फाबेट्सचा यूज केलेला आहे कॅपिटल वाल्या, एक टी आणि दुसरा एफ. एफ कधी वापरायचा आहे जेव्हा तुमचं स्टेटमेंट फॉल्स असेल, आणि टी कधी वापरायचं आहे जेव्हा तुमचं स्टेटमेंट ट्रू असेल. मला वाटतं सगळ्यांना कळलं असेल. असेच प्रश्न तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत, त्याची प्रॅक्टिस करा. ते ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे. आणि त्याच्यासाठी माहिती आहे का, बऱ्याचदा तुम्हाला असे काही सेंटेन्स दिले असतात. फॉर एक्झाम्पल, मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. म्हणजे आपल्याला थोडं जनरल नॉलेज करायचं आहे. एखाद्याला जर माहितच नसेल की मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, तो ट्रू स्टेटमेंट लिहिणार नाही. असं पण होऊ शकते, नागपूर इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. असा जर प्रश्न आला तर इट इज अ स्टेटमेंट विच इज नॉट अ ट्रू, म्हणजे ते फॉल्स स्टेटमेंट आहे. कळलं का? फक्त तुम्हाला ट्रू नाही पाहिजे, फॉल्स असलं तरी चालते, पण कोणतं तरी एक पाहिजे. तर स्टेटमेंट या प्रकारे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहे. मग स्टुडंट, दुसरा जो टाइप आहे तो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवा, क्वेश्चन टाइप. ज्या सेंटेन्स मध्ये क्वेश्चन असेल त्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे पहा, एखादी असं सेंटेन्स घेतला, कॅन यू स्पीक इन मराठी, म्हणजे तुम्ही मराठी बोलू शकता का, याचा अर्थ हा क्वेश्चन झाला. आणि क्वेश्चन झाला म्हणजे हा स्टेटमेंट होऊ शकत नाही. बस एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे कोणत्याही प्रकारचा इंट्रोगेटिव्ह आला तरी तो क्वेश्चनच असणार. हा, आता काही मुलांना मग संभ्रम असतो ना, सर हा तर कॅननी सुरू झाला, हेल्पिंग वर्ब आहे ना कॅन. एखादी प्रश्न WH टाइपने सुरुवात होणार, व्हॉट, वेअर, जे पण आहे, हू वगैरे. किंवा एखादी प्रश्न हाऊ मच वगैरे आपण म्हणतो ना, तर त्या प्रकारे सुरुवात होणार. फक्त तो WH म्हणजे क्वेश्चन टाइप असला पाहिजे.
इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इथे थोडा इमोशन्स आहे, रिलेटेड टू इमोशन. ऑर्डर, आपण कुणाला तरी असं रागाने म्हणतो ना, ऑर्डर देतो. एखाद्याला आपण विनंती करतो, रिक्वेस्ट, सजेशन देतो, काहीतरी सजेशन देतो. अशा प्रकारचे कोणतेही सेंटेन्स मध्ये डिस्क्रिप्शन असेल त्याला सुद्धा स्टेटमेंट म्हणायचं नाही. मी एक्झाम्पल म्हणून एक सेंटेन्स घेत आहे, क्लोज द डोअर, म्हणजे मी ऑर्डर दिला कोणाला तरी किंवा कुणीतरी मला ऑर्डर दिला. मग अशा कोणत्याही सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणायचं नाही. आता एक्सक्लामेटरी हा टाइप ऑलमोस्ट सर्वांना माहिती आहे, कारण याचा इंग्लिश ग्रामर मध्ये जास्त उपयोग पण आहे. एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, याची ओळख ना फक्त एकच साइन वरून लक्षात ठेवा. ज्याला मॅथमॅटिक्स मध्ये फॅक्टोरियल म्हणतात आणि इंग्लिश ग्रामर मध्ये एक्सक्लामेटरी साइन म्हणतात. ज्या पण सेंटेन्स मध्ये हा साइन दिसला इथे लिहून टाकायचं, इट इज नॉट अ स्टेटमेंट. किंवा कधी कधी असे लिहितात विद्यार्थी, इट इज अन एक्सक्लामेटरी सेंटेन्स विच इज नॉट अ स्टेटमेंट. तरी तुम्ही चालेल, किंवा इट इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज इट इज अ एक्सक्लामेटरी सेंटेन्स, असं पण चालतं. त्याच्यानंतर आहे ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स कशाला म्हणतात? जिथे इनकम्प्लीट डाटा असते. इनकम्प्लीट डाटा म्हणजे एक्झाम्पल बघा, ही इज अ सिंगर कळलं, पण कोण कळलं? तिथे ही म्हटलेलं आहे ना. आता ही म्हणजे एखादी विद्यार्थ्याचं नाव राहू शकते, कोणी पण राहील ना. जसं एखाद्याने मी म्हटलं की तो तेजस आहे, तो अदित आहे, किंवा अजून कुठला विद्यार्थी आहे, तर मग ते जे मेन्शन व्हायचं होतं ते त्यांनी अपूर्ण ठेवलं. मग अशा कुठल्याही प्रकारच्या सेंटेन्सला तुम्ही ओपन सेंटेन्स म्हणा. आणि न्यूमेरिकल टाइप दिलेला आहे, जसं इथे x+3 = 7 दिलेला आहे. x+3 = 7, तर बरेचसे मुलं म्हणतील सर तिथे 4 पुट केला आन्सर 7 येणार. हो, पण तिथे मेन्शन पाहिजे की तुम्ही x = 4 घ्या, तरच ते शक्य आहे, अन्यथा त्याला ओपन सेंटेन्स म्हणतात. मला असं वाटतं सगळ्यांना सेंटेन्स टाइप कळले असेल. स्टेटमेंट कशाला म्हणतात ते पण कळलेलं असेल. स्टेटमेंट म्हणजे एकच शब्द लक्षात ठेवा, एक तर तो ट्रू असला पाहिजे दिलेला सेंटेन्स, एक तर तो सेंटेन्स फॉल्स असला पाहिजे, किंवा पण ते दोनही नको. असं कोणतंही सेंटेन्स असेल ट्रू किंवा फॉल्स त्याला स्टेटमेंट म्हणायचं. बाकी जेवढे टाइप दिलेले आहेत ते कोणतेही स्टेटमेंट नसतात. मला असं वाटतं की सगळ्यांना कळलं असेल. आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे वळू. आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे लॉजिकल कनेक्टिव्ह. एक सेकंड. बघा विद्यार्थ्यांनो, लॉजिकल कनेक्टिव्ह असं पण होऊ शकते, जसं हा थेओरेटिकल मध्ये आहे. तुम्हाला वायवा पण द्यायचा आहे. एखाद्या सरांनी विचारलं की व्हॉट आर द कनेक्टिव्ह ऑफ लॉजिक, म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते आहे. तर आपण मेन 4 सिम्बॉल शिकलो आहे आणि एक नेगेशन शिकलो आहे. ते जे सिम्बॉल्स आहे ना, त्याला त्याचे जे नोटेशन्स आहे ना, त्याला आपण कनेक्टिव्हज म्हणतात. तुम्ही एक छोटासा टेबल ड्रॉ करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कनेक्टिव्ह कशाला म्हणतात. इथे कनेक्टिव्ह असणार, त्याच्यानंतर त्याचे सिम्बॉलिक फॉर्म असणार आणि त्यांचे नेम असणार. बघा, ते हे जे आहे अँड, ऑब्लिक, बट, इथे ऑर असते, इथे असते इफ, इथे देन असते, किंवा कधी त्याला असं पण लिहितात ओनली इफ, आणि इथे असते इफ अँड ओनली इफ. ठीक आहे. सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला माहित आहे, हा अँड नी असते, हा ऑर नी असते, हा वन साइडेड एरो, असं लक्षात ठेवायला सोपी जाते. हा टू साइडेड एरो, त्याच्यानंतर याला म्हणायचं कंजंक्शन, याला म्हणायचं डिस्जंक्शन, याला म्हणायचं कंडिशनल, याला म्हणायचं बाय कंडिशनल. बघा स्टुडंट्स लक्ष द्या. आता मी टेबल बनवला, टेबल म्हणजे गोल. तर हे जे आहे याला कनेक्टिव्हज म्हणतात आणि लॉजिक मध्ये वापरतात, म्हणून त्याला लॉजिकल कनेक्टिव्हज म्हणतात. आणि तुम्हाला माहिती आहे या सिम्बॉलवर तुम्हाला एक ट्रूथ टेबल पण येणार आहे. या सिम्बॉलवर तुम्हाला जर ते विदाउट युजिंग ट्रूथ टेबल 4 मार्कचा क्वेश्चन आला तो पण याच्यावरच राहील, याच्यावर राहत नाही, याला कन्वर्शन करावं लागते. म्हणजे हे किती महत्त्वाचे आहे. आणि बघा याचा वापर मॅक्सिमम टाइम, तसं याला अजून 1-2 शब्द आहे पण तो
तुमच्या बुक्समध्ये एखाद्याच प्रश्नामध्ये वेगळे शब्द आहे, अन्यथा मॅक्झिमम टाइम अँड दिलेला आहे, एखादी वेळा बट दिलेला आहे. तर अँड किंवा बट साठी याचा यूज करतात, त्याला कंजंक्शन म्हणा. ऑरचं एकदम फिक्स आहे, ऑर म्हणजे ऑरच असेल तरच याचा यूज करा, ज्याला डिस्जंक्शन म्हणतात. नंतर इफ देन, पण पहा इफ आणि देनच्या मध्ये काहीतरी सेंटेन्स असणार आणि देनच्या नंतर पण एक सेंटेन्स असणार, किंवा तसं नसेल तर माहिती आहे एक सेंटेन्स असणार, ओन्ली इफ मनामध्ये असणार, परत एक सेंटेन्स असणार, त्याला वन साइड एरोनी करतात, त्याला कंडिशनल म्हणतात. आणि इफ अँड ओन्ली इफ असते, त्याच्या आधी पण एक सेंटेन्स असते, त्याच्या नंतर पण एक सेंटेन्स असते, त्याला बाय कंडिशनल म्हणतात. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे नावं जेव्हा तुम्ही ट्रूथ टेबल काढता तेव्हा घेतले तरी चालेल. म्हणून मी तुम्हाला हा लॉजिकल कनेक्टिव्हचा टेबल बनवून दिला. आपल्याला याची फार गरज आहे, कारण आता आपण याच्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म शिकणार आहोत की कुठल्या दोन सेंटेन्सला कुठल्या दोन सिम्बॉलनी कनेक्ट करायचं आहे. तर हे सगळ्यांना लक्षात आलं असेल. बघा स्टुडंट, सिम्बॉलिक फॉर्म खूप महत्त्वाचा पार्ट आहे, कारण सिम्बॉलिक फॉर्म नंतर ट्रूथ टेबल येतो, ट्रूथ टेबल नंतर मग तुम्हाला बाकीच्या पण कॅल्क्युलेशन करता येतात. तर सिम्बॉलिक फॉर्मचे मी 4 एक्झाम्पल घेणार, कारण 4 सिम्बॉल्स आहेत, त्याच्यानंतर आपण ते वेगळा पार्ट घेऊ. ठीक आहे. तर पहिलं एक्झाम्पल जे आहे मी लिहितो, ट्रायंगल इज इक्विलॅटरल or isosceles. बघा जास्त अवघड नाही आहे, पण मॅथमॅटिक्स रिलेटेड आहे म्हणून ते घेतलं. पहिला आहे P. बघा तुम्हाला इथे आधी क्लिअर करायचं आहे की इथे दोन सेंटेन्स आहेत. दोन सेंटेन्स कोणते आहेत? ट्रायंगल इज इक्विलॅटरल हा झाला P, ट्रायंगल इज आयसोस्केलस हा झाला Q. हे लक्षात ठेवा. बऱ्याचदा मला माहिती आहे का इथे ट्रायंगल येतच नाही, पण तुम्हाला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट लिहिल्याशिवाय सेंटेन्स बनणार नाही आहे. तर इथे तुम्हाला लिहायचं आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल आणि क्यू आहे ट्रायंगल इज आयसोस्केलस. ठीक आहे. आता तुम्ही बघा दोन्ही सेंटेन्सला कोणत्या शब्दांनी जोडलेला आहे? ऑरने. मग जो महत्त्वाचा शब्द आहे त्याला असा बॉक्स करा, म्हणजे तुम्हाला आता सिम्बॉलिक फॉर्म लिहिता येईल. सिम्बॉलिक फॉर्म इज P और Q. आणि जे पण आन्सर आलं त्याला असं फ्रेम मध्ये ठेवा. बोर्ड पेपर चेक करताना खूप बारकाईने बघल्या जात नाही, हे बघणार हे बघणार आणि हे बघणार, म्हणून ज्या गोष्टी त्यांना दिसायला पाहिजे त्या हायलाइट करा. बघा असं नाही तुम्ही 2 पेन वापरायचे नाही बोर्ड पेपर मध्ये, एकच पेन वापरायचं आहे, पण पेन्सिलनी करू शकता आरामात, म्हणून मी त्याची फ्रेम तयार केली. हा झाला एक पार्ट, अतिशय सोपी होता कारण मला मध्ये ऑर साइन होता. आता दुसरा घेऊ आपण. दुसरा आहे angle is neither acute nor obtuse. बरोबर आहे. तर स्टुडंट लक्ष द्या, पी जो घ्यायचा तो पहिला पार्ट पहा, इथे खूप महत्त्वाचे शब्द आहे. पहिला आहे नायदर आणि दुसरा आहे नॉट. तर इथे ना अँगल इज ॲक्यूट हा झाला पी. दुसरा आहे क्यू. क्यू काय घ्यायचा? अँगल इज ऑब्ट्यूज. पण हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. कसं? तुम्हाला ॲक्यूट आणि ऑब्ट्यूजला जे कंजंक्शन दिलेले आहे ते नायदर नॉर दिलेले आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. नायदर आला म्हणजे निगेशन आला, नॉर आला म्हणजे पण निगेशन आला. तर याचा जो सिम्बॉलिक फॉर्म बनणार आहे, देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज कसं यायला पाहिजे? निगेशन P अँड निगेशन Q. झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. पहा
नेगेशन करा मॅक्यूजला नायतर लागलेलं होतं आणि ऑब्ट्यूजला पण नॉर लागलेलं होतं म्हणून तुमचं नेगेशन आलं. इतकं सोपं आहे आणि हे चांगलं करून ठेवा लागेल. तिसरं सेंटेन्स आहे इफ ट्रायंगल ABC is right angled at B, then measure angle A plus measure angle C is equal to 90 degree. लक्ष द्या. आता इथे दोन सेंटेन्स आहेत. तुम्हाला दोन सेंटेन्स असणार. एखादी वेळा असं पण राहू शकते की एकच सेंटेन्स सिंबॉलिक फॉर्म बनवायचं असेल. तर पहिलं सेंटेन्स कोणतं आहे? पहिलं सेंटेन्स बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल मी तुम्हाला सिंबॉलिक फॉर्म सांगताना सांगितलं होतं की इफ आणि देनच्या मधात जे असेल ते तुमचं पहिलं सेंटेन्स असणार. पहिलं सेंटेन्स कोणतं? ट्रायंगल ABC is a right angled. ट्रायंगल ABC is a right angle at B. हा झाला तुमचा पहिला सेंटेन्स. आणि दुसरा सेंटेन्स कोणता होणार? जो देनच्या नंतर आलेला आहे. पहा, पहिला सेंटेन्स म्हणजे इफ आणि देनच्या मधात आलेला आणि दुसरा सेंटेन्स म्हणजे देनच्या नंतर जे पण आलं त्याला म्हणायचं सेकंड मेजर अँगल A प्लस मेजर अँगल C इज इक्वल टू किती येणार? 90 डिग्री. याला सिंबॉलिक फॉर्म बनवा. सिंबॉलिक फॉर्म त्या सिंबॉलिक फॉर्म काय बनायला पाहिजे? प्रश्नात इफ आणि देन आहे. इफ आणि देन आहे ते आता सिंबॉलिक फॉर्म बनेल P कंडिशनल Q, बरोबर? P कंडिशनल Q हे झालं याचं सिंबॉलिक फॉर्म. लक्षात ठेवा. हे कोणासाठी आलं आहे? फक्त या इफ आणि देन साठी. तर तुम्हाला आधी लिहून दिलेलं आहे. लॉजिकल कनेक्टिव्हचा टेबल बघितला की ह्या सगळ्या गोष्टी पटापट येतात. पेपर मध्ये सुद्धा याला पेन्सिलनी फ्रेम करा म्हणजे तेवढंच पाहता येईल. आता नेक्स्ट सेंटेन्स. पुढचं स्टेटमेंट आहे हिमा दास wins gold medal if and only if she run fast. बघा आता इथे महत्त्वाचं हे आहे, दोन सेंटेन्सला या कॉम्बिनेशनने जोडलाय. इफ अँड ओनली इफ म्हणजे टू साइडेड आहे. बघा तुम्हाला अभ्यास करताना माहिती आहे का अशाच गोष्टी करायच्या की समजा तुम्ही अँडचं एक सेंटेन्स घेतलं तर लगेच त्याची प्रॅक्टिस करून घ्या. ऑरचं एक घेतलं तर त्याचं पण एक सोबत सेंटेन्स घ्या, त्याची पण प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. म्हणजे सारख्या सेंटेन्सची प्रॅक्टिस झाली की कोणत्या कॉम्बिनेशनसाठी काय वापरायचं आहे हे अधिकृत होते. तर आता इथे तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे याच्या आधी जे पण आलेलं आहे त्याला पी घेणार आपण म्हणजे हिमा दास विन गोल्ड मेडल. तर इथे येणार हिमा दास विन गोल्ड मेडल. फुल स्टॉप. इंग्लिश ग्रामर ते माझं नाही आहे. कुठल्याही सेंटेन्सच्या शेवटी फुल स्टॉप असायला पाहिजे. हे इंग्लिश ग्रामर चालू आहे. तर इथे क्यू येणार. क्यूचं कसं आहे? शी रन फास्ट. शी रन्स फास्ट. बरोबर. आता दोन्ही सिंबॉलिक दोन्ही सेंटेन्सला जोडा. देअरफॉर सिंबॉलिक फॉर्म is P by conditional Q. लक्ष द्या. P by conditional Q महत्त्वाचं आहे की दोन्ही सेंटेन्सला जोडायसाठी टू साइडेड एरोची गरज असते म्हणून आपण याचा वापर केला. सगळ्यांना चारही प्रकारे कसं सिंबॉलिक फॉर्म कनेक्ट करतात ते कळलं असेल कारण आपण प्रत्येकाचं एक एक्झाम्पल घेतलं. आता याच पॅटर्न मध्ये तुम्हाला माहिती आहे की सिंबॉलिक फॉर्मची ट्रूथ व्हॅल्यू पण निघतात. म्हणजे असंच बनवायचं आणि त्याच्या पुढच्या काही स्टेप करायच्या. तर आपण ते बघू की ट्रूथ व्हॅल्यू कशा काढल्या जातात.
नंबर्स बघा स्टुडंट, त्याचे वेगळे काही नियम नाही आहेत आणि जे तुम्हाला हिंट साठी लागणार आहे ते बाजूला लिहून देणार आहे. तर आधी मी प्रश्न लिहितो. स्क्वेअर रूट 5 इज अ इरॅशनल नंबर ठीक आहे, नंबर नाही दिला तरी चालेल, बट 3 रूट 5 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. तुम्हाला आता जे पण प्रश्न घेतोय आपण त्याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. सगळ्यात पहिले हे कळलं पाहिजे की दोन सेंटेन्सला कशाने जॉईन केला, बट मी जॉईन केला म्हणजे हा तुमचा P झाला, हा तुमचा Q झाला. तर सुरुवातीला त्याला मेन्शन करायचं लेट P आणि इथे येणार Q. P ची व्हॅल्यू आहे रूट 5 इज अ इरॅशनल, ठीक आहे, आणि हा येणार 3 रूट 5 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, बघा बट दिलेला आहे म्हणजे अँड वाला सिम्बॉल येणार, ज्याला आपण बट किंवा अँड दोनपैकी कोणते एक वापरतो. तर हे येणार सिम्बॉलिक फॉर्म इज P अँड Q. बघा हे झालं सिम्बॉलिक फॉर्म. आता तुम्हाला इंडिव्हिज्युअल ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. इंडिव्हिज्युअल ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे P चं ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, दोनच ऑप्शन आहे ना आपल्याकडे, एक तर कॅपिटल T यायला पाहिजे किंवा कॅपिटल F यायला पाहिजे. आणि हे यायसाठी तुम्हाला याचं नॉलेज असायला पाहिजे की हा खरंच असा आहे का. जर हा खरंच असा आहे तर ट्रू येणार आणि तो दिलेल्या कंडिशन नुसार नाही तर F येणार. तर बघा आता इथे मेन्शन करा सगळ्यांनी चांगलं बघा, हियर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कॅपिटल स्मॉल p इज इक्वल टू, आणि इथे येणार ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्मॉल q इज इक्वल टू. बघा काही मुलांना प्रश्न पडले सर 3 इक्वल टू, याला आपण इक्विव्हॅलन्स म्हणतो या लेसन मध्ये, पुढच्या लेसन मध्ये त्याचं वेगळं असेल, पण या लेसन मध्ये कारण आपल्याला हे जे साइन आहे हे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये पण वापरायचं आहे किंवा ते वेगळं वापरतात. तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ p, पहा p चं डिस्क्रिप्शन काय म्हटलेलं आहे, इरॅशनल. ठीक आहे, इरॅशनल नंबर म्हणजे माहिती आहे ज्याला तुम्ही रॅशनल मध्ये एक्सप्रेस करू शकत नाही अशा सगळ्या नंबरला इरॅशनल म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा रॅशनल कसे असतात ते सांगून देतो. इथे जर आपण रॅशनल नंबर लिहिले, बऱ्याचशा मुलांना याच्यामध्ये संभ्रम असतो आणि हा संभ्रम कधी कधी धोक्याचा असतो. रॅशनल नंबर म्हणजे बघा 1 पण रॅशनल नंबर आहे, 2 पण रॅशनल नंबर आहे, 0 पण रॅशनल नंबर आहे, -4 पण रॅशनल नंबर आहे. हे सगळे रॅशनल नंबर आहे, असे खूप सारे नंबर आहेत. पण हे रॅशनल आहे आणि हे रॅशनल कसे नाही आहे. रॅशनल नंबरची डेफिनेशन बघा अशी असते P/Q. कोणता पण नंबर जर तुम्हाला P/Q एक्सप्रेस करता येत असेल आणि Q इज नॉट इक्वल टू 0, हा जो डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो डिनॉमिनेटरचा नंबर कधीच 0 नसायला पाहिजे, त्या सगळ्या नंबरला रॅशनल म्हणतात. काही मुलांना संभ्रम असतो ना, 0 कसा रॅशनल नंबर आहे, तो न्यूमरेटर मध्ये आहे, जर तो डिनॉमिनेटर मध्ये असता तर तो रॅशनल नंबर नाही. मग हे कसं एक्सप्रेस करायचं, सोपं आहे ना, या 0 ला असं लिहायचं 0/1 म्हणून हा रॅशनल नंबर आहे. पण याला तुम्ही या प्रकारे एक्सप्रेस करू शकत नाही. कोणाला, रूट 5 ला. जर रूट 5 ला तुम्ही या प्रकारे एक्सप्रेस करू शकत नाही म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल F झाली. लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी वेळेवर फारच कामाच्या असतात. दुसरं आहे 3 × √5 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. मग तुम्हाला हे माहित पाहिजे तो कॉम्प्लेक्स नंबर कसे असतात. कॉम्प्लेक्स नंबर पण आपण बघू. कॉम्प्लेक्स नंबर जे असतात बघा, कोणताही नंबर असो, फॉर एक्झाम्पल 2i, -i, etc, एवढे सारे कोणताही नंबर, ज्या नंबर सोबत हा इमॅजिनरी आय असतो. इमॅजिनरी नंबर, नंबरचे दोन पार्ट आहेत, रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर. आपण हे जे आतापर्यंत शिकत आलो ते हे सगळे रियल नंबर, पण जिथे आय दिसेल त्यालाच कॉम्प्लेक्स नंबर म्हणायचं. इथे बघा तुम्हाला इथे आय दिसत नाहीये, मग आय दिसत नाही आहे याचा अर्थ हा कॉम्प्लेक्स नंबर होऊच शकत नाही, म्हणजे हा सुद्धा तुमचा फॉल्स स्टेटमेंट आहे. बघा हे तेव्हा शक्य होणार आहे जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी स्पष्ट असणार, कारण हे 2 मार्काचा येणार. 2 मार्काचा क्लिअर व्हायसाठी या बारीक बारीक गोष्टी गरजेच्या आहेत, सगळ्यांना कळलं असेल. आता हे आलेले दोन्ही आन्सर मी याच्यामध्ये पुट करणार.
याच्यामध्ये पुट करा P अँड Q, इथे येणार F अँड F. ठीक आहे, हे पुट पण केलं, पण ज्याच्यामुळे ते आन्सर निघणार आहे ते माहितीच झालं पाहिजे. कोणता आला आता आपला इरॅशनल नंबर. हा बरोबर आहे, √5 चा इरॅशनल नंबर. हा मी इथे चुकीनं F लिहिला, इथे T पाहिजे, कारण आहे ना रॅशनल नंबर असे असतात, इरॅशनल नंबर असे असतात, म्हणजे आहे. तर पहा T अँड F, सॉरी T नंतर F और F, इथे येणार T कंडिशनल F, T बाय कंडिशनल F, इथे येणार F बाय कंडिशनल T, आणि याचा आन्सर येणार F. इथे पण आन्सर येणार F, इथे आन्सर येणार F, इथे T, सॉरी इथे T येणार, इथे F येणार, इथे पण F येणार. बघा इथे T येणार. आता पहा प्रत्येक सिम्बॉलचं एक वेगळं डिस्क्रिप्शन आहे. जर तुम्ही हा सिम्बॉल वापरत असेल तर तुम्हाला दोन्ही T पाहिजे तरच T येणार. आपण हा सिम्बॉल वापरला पण इथे दोन्ही T नाहीये, आपला पहिला आन्सर F होतं, ते आपण इथे करेक्ट करू. दोन्ही इथे T असेल तरच T येणार, पण इथे दोन्ही T नाहीये म्हणजे तुमचा आन्सर F येणार. एवढं सोपं लक्षात ठेवा. तुम्ही सगळ्या टेबल लक्षात ठेवायची गरज नाही. पहिले काय पाहिजे T अँड T, म्हणजे हा सिम्बॉल आला तर दोन्ही T तरच T. हा जर सिम्बॉल आला तर दोन्ही F घ्या तरच F येणार. हा सिम्बॉल आला तर इथे एकदम स्ट्रिक्ट पाहिजे, पहिले T पाहिजे नंतर F पाहिजे तरच F येणार. इकडे मिक्स पाहिजे, TF असो की FT असो तर आन्सर F येणार. अशा प्रकारे तुम्हाला दिलेल्या पूर्ण कॉम्बिनेशनची ट्रूथ व्हॅल्यू काढता येईल, असं कोणतंही असो. इथे आपण चुकीने F लिहिला होता, ऍक्च्युअली आपण त्याला रॅशनल पकडून बघितलं, पण हा इरॅशनल आहे, कारण याला तुम्ही असं एक्सप्रेस करू शकत नाही. बाकी सगळ्या नंबरला एक्सप्रेस करू शकता. √2 पहा इरॅशनल नंबर अजून कोणते कोणते आहेत. √2 सुद्धा इरॅशनल नंबर आहे. √2 ची व्हॅल्यू असते ना 1.414, जे पण आहे. √3 सुद्धा इरॅशनल नंबर आहे, म्हणून √5 पण इरॅशनल नंबर आहे. माझ्यामध्ये √7 पण असायला पाहिजे. तर एवढं सारं लक्षात ठेवा. आता आपण दुसरा न्यूमेरिकल घेऊ, जो त्याच्यात पण बरंचसं नॉलेज येणार. Square of any even number is odd or the cube of any odd number is odd. इथे पण दोन सेंटेन्स आहेत, मधातला फार महत्त्वाचा आहे, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर झालं की याच्या आधी बी घ्यायचा, याच्या नंतर क्यू घ्यायचा. तर इथे आधी मेन्शन करा द स्क्वेअर ऑफ एनी इवन नंबर इज ऑड, आणि दुसरा आहे क्यूब, the cube of any odd number is odd. आता पहा प्रश्न वाचणं गरजेचं आहे. त्यांनी इवन नंबरच्या बाबतीत बोलले आहे आणि लास्ट मध्ये त्यांना ऑड पाहिजे आन्सर. इकडे ऑड नंबरच्या बाबतीत बोलले आहे, ऑडच पाहिजे. इवन कोणाच्या बाबतीत पाहिजे, स्क्वेअरच्या बाबतीत पाहिजे. इकडे क्यूब पाहिजे. हे बघा ह्या अशा गोष्टी गरजेच्या आहेत. तुम्हाला मेन शब्दच समजले पाहिजे ना, ते आपण व्हेरीफाय करून पाहू. त्याच्या आधी सिम्बॉलिक फॉर्म बनवू. सिम्बॉलिक फॉर्म बनवला. सिम्बॉलिक फॉर्म इज, सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आता बघा, दोन सेंटेन्सच्या मधात ऑर आहे, याचा अर्थ हा होणार P और Q, आणि तुम्ही याला असं बॉक्स करा, हा संपला इथे. आता तुम्ही याची इंडिव्हिज्युअल ट्रूथ व्हॅल्यू काढा, ते इथे लिहायचं. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P येणार, इथे येणार ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q,
लक्ष ठेवा. स्क्वेअर पाहिजे कोणाचा इव्हनचा. एक ट्राय टेस्ट करून पहा फक्त. याला असं घेतलं इव्हन कर. हे लक्षात ठेवा इव्हन कोणता पण इव्हन नंबर घ्या. 4 चा स्क्वेअर केला 16 आला. 16 हा इव्हन नंबर आहे म्हणजे हे फॉल्स झालं कारण त्यांनी ऑड विचारलं होतं आपल्याला म्हणजे इथे फॉल्स झालं. बऱ्याचशा मुलांना इव्हन कशाला म्हणतात ते पण एक थोडीशी गडबड आहे त्यांनी लक्षात ठेवा. नंबर डिव्हिजिबल बाय 2, नंबर डिवाइड बाय 2 सोप्या भाषेत एक्झाम्पल द्यायचं झालं तर 2 घ्या, 4 घ्या, -6 घ्या. हे सगळे नंबर आहे ज्याला 2 ने डिवाइड करता येतात असे नंबर इव्हन असतात. इथे क्यूब म्हटलेला आहे कोणाचा ऑड नंबरचा क्यूब. ऑड नंबरचा क्यूब करायची गोष्ट आहे. कोणता पण एक ऑड नंबर घ्या. 5 घेतला त्याचा क्यूब करून पहा. क्यूब केला तर आन्सर 125 येणार. 125 हा ऑड नंबर आहे. याचा अर्थ तुम्ही जे घेतलं आहे ते आन्सर ट्रू आहे. पहा हे असं सगळं माहित असलं पाहिजे. ऑड कसं लक्षात ठेवायचं त्याच्या विरुद्ध. ज्या नंबरला 2 ने डिवाइड होतो तो इव्हन झाला तर ज्या नंबरला 2 ने डिवाइड होत नाही त्याला ऑड म्हणायचं. तर ऑड बद्दल कोणी विचारलं तर 1 3 5 7 असे खूप सारे नंबर आहेत. हे सगळे ऑड नंबर आहेत. आता हे जे काढलेल्या ट्रूथ व्हॅल्यू आहे तुम्ही इथे पुट करा आणि आन्सर काढा. तर इथे जर पुट केलं तर इथे ना p और q इथे ना तिथे f और t. मग तुम्हाला आता हे रूल माहिती पाहिजे प्रत्येक वेळा लिहा. 4 रूल कोणते आहे. दोनही टी पाहिजे तरच टी येतात. त्याच्यानंतर दुसरा रूल कोणता आहे. दोनही एफ पाहिजे तर एफ येतात. तिसरा रूल कोणता आहे. पहिले टी पाहिजे नंतर एफ पाहिजे तरच एफ येतात. चौथा रूल कोणता आहे. टी बाय कंडिशनल एफ पाहिजे, एफ बाय कंडिशनल टी पाहिजे तरच आन्सर एफ येतात. आपण तो ऑर मध्ये शिकत आहे तर आपल्याला दोनही एफ पाहिजे. दोनही एफ नाही आहे याचा अर्थ आपला आन्सर ट्रू येणार. याला या प्रकारे ट्रूथ व्हॅल्यूची प्रॅक्टिस करा. तुम्हाला कोणताही प्रश्न येणार म्हणजे तुम्हाला सगळंच माहिती असलं पाहिजे. स्क्वेअर, क्यूब, ऑड, इव्हन, ऑड या सगळ्या गोष्टीची माहिती असेल तर पटापट आन्सर येतो. तिसरा इथे ना 1 2 3 मिल्क इज व्हाइट. इथे ना इफ अँड ओनली स्काय इज ब्लू. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे याच्यामुळे 2 सेंटेन्स सेपरेट झाले आहेत. याचा अर्थ याच्या आधीचा पी घ्यायचा आहे याच्या नंतरचा क्यू घ्यायचा आहे. तर याला आधी मेन्शन करा मिल्क इज व्हाइट. ठीक आहे. नंतर क्यू ला घ्या स्काय इज ब्लू. बरोबर. आता सिंबॉलिक फॉर्म लगेच बनवून टाका. पेपर मध्ये असं द्यायला पाहिजे. एक एक पार्ट वेगळा करायचा त्याला कंबाईन करायचं. सिंबॉलिक फॉर्म आहे p बाय कंडिशनल q. कारण तुम्हाला इफ अँड ओनली इफ ने जोडून दिलेला आहे. लक्षात. आता बघा यांचं तुम्हाला इंडिव्हिज्युअल ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे. मला नाही वाटत की याच्याबद्दल कुणाला शंका असेल ज्या प्रकारचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर इथे आधी मेन्शन करायचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ p. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ p इज इक्वल टू त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ q. बघा मिल्क इज व्हाइट सगळ्यांनाच माहिती आहे. व्हाइट असते याचा अर्थ हे ट्रू आहे. आणि स्काय इज ब्लू हे पण सगळ्यांना माहिती आहे याचा अर्थ हे पण ट्रू आहे. हे दोनही आन्सर कुठे पुट करायचे या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे हे इथे ना p बाय कंडिशनल q म्हणजे हा ट्रू झाला बाय कंडिशनल ट्रू. पण आता आपल्याला परत रूल लिहायचा आहे. तुम्हाला संभ्रम असेल की सर वारंवार का लिहिता. तुम्ही जितके ते वारंवार लिहाल ना पेपरमध्ये ट्रूथ टेबल काढताना चुका होणार नाही. नाहीतर माहितीये काय होते जेव्हा आपण ऑर घ्यायचं असेल तर अँडचं कॉम्बिनेशन सिलेक्ट करतो. अँडचं घ्यायचं असेल तर कंडिशनलचं सिलेक्ट करतो आणि बाय कंडिशनलचं घ्यायचं असेल तर ऑरचं सिलेक्ट करतो.
हे टाळायचं असेल तर वारंवार लिहून काढा, ते सगळ्यात सोपं आहे. तर इथे घ्या टी अँड टी, टी येणार, हे असंच लक्षात ठेवा. इथे येणार एफ और एफ, तर एफच येणार. टी कंडिशनल एफ, तर एफ येणार. इथे टी बाय कंडिशनल एफ किंवा एफ बाय कंडिशनल टी, तर आन्सर एफ येणार. म्हणजे आता इथे बघा बाय कंडिशनल मध्ये मिक्स पाहिजे तर एफ येते. आता इथे मिक्स नाही आहे याचा अर्थ टी येणार. पण आपल्याला इथून हिंट आली, मिक्स पाहिजे. मिक्स म्हणजे कसं पण असो, मग इकडे टी असो की तिकडे एफ असो, इकडे एफ असो की तिकडे टी असो, तर एफ येणार. ते नाही आहे म्हणून टी आलं. पहा बोर्डामध्ये जेव्हा तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये 2 मार्काला येणार ना, हे असंच यायला पाहिजे ब्रँडेड. याला ब्रँडेड म्हणतात सोप्या भाषेत. ब्रँडेड लिहिलं की मग तो पटापटच तुम्हाला ब्रँडेड मार्क देतो. आता लास्ट वाला घेऊ, नंतर मग ते नाही का ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून मग एक छोटीशी आन्सर काढतो ते शिकवणार. विद्यार्थ्यांनो, मी जे काही शिकवत आहे, एखादी गोष्ट तुम्हाला नाही समजली तर तुम्ही मला ते सबस्क्राइब कमेंट करू शकता किंवा तुम्ही मला सांगू शकता की ते असं पाहिजे होतं. ते मी तुम्हाला कालही सांगितलं की एखादी तुम्ही सजेशन दिलं तर ते मला नक्कीच आवडेल, कारण आज झालेली चूक मला उद्या दुरुस्त करता येईल, उद्या झालेली चूक परवा दुरुस्त करता येईल. पण तुम्ही कुठलं सजेशन दिलं नाही तर मग मला वाटेल की ते सगळं सुरळीत आहे, असं होणार नाही. सुरुवातीचं आहे ना, त्याच्यामुळे चुका होऊ शकतात, कारण मी पण तुमच्यासारखं साधारण आहे. तर चौथं जे आहे 64 is a perfect square and 46 is a prime number. या प्रश्नात पण बरंच काही शिकायला मिळणार आहे. तर तुम्हाला तर कळलं असेल ना, सेपरेट कशामुळे होत आहे, सेपरेट याच्यामुळे होत आहे. याच्यामुळे सेपरेट होत आहे तर आता हा पार्ट पी घ्यायचा आणि त्याच्यानंतरचा पार्ट क्यू घ्यायचा. इथे येणार पी. 64 is a perfect square. perfect square. त्याच्यानंतर क्यू. 46 is a prime number. बरोबर. आणि आता दोघांना जोडायचं आहे. कशाने जोडायचं आहे? अँड ने जोडायचं आहे. symbolic form. Symbolic form is P and Q. ठीक आहे, हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता मला सांगा 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. स्क्वेअर आणि परफेक्ट स्क्वेअर एकच कन्सेप्ट आहे, फक्त त्याला ब्रँडेड नाव दिलेलं आहे. स्क्वेअर म्हणतो ना आपण की 8 चा स्क्वेअर 64 आहे, तेच मॅथमेटिकल लँग्वेज मध्ये परफेक्ट स्क्वेअर म्हणतात. तर 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर आहेच. 46 इज अ प्राइम नंबर, हा एक मोठा विषय आहे, तो आता आपण बघू. इथे ना हियर 64 सॉरी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कॅपिटल स्मॉल p इज इक्वल टू t, कारण हे खरं आहे. आणि 46 इज अ प्राइम नंबर. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ q इज इक्वल टू, आता प्राइम नंबर कसे असतात बघा. हा जो प्राइम शब्द आहे ना, हाच समजला पाहिजे. तुम्हाला सोप्या भाषेत सांगू का, प्राइम नंबर असतात ते मॅथमेटिकल लँग्वेज मध्ये वगैरे फार असं विषय आहे. जे नंबर कुणाच्या टेबल मध्ये येत नाही ना त्यांना प्राइम म्हणतात. 3 कुणाच्याच टेबल मध्ये येत नाही, 5 कुणाच्याच टेबल मध्ये येत नाही, 13 ज्याला आपण 13 म्हणतो कुणाच्या टेबल मध्ये येत नाही, 17 कुणाच्याच टेबल मध्ये येत नाही. असं लक्षात ठेवा, कारण माहिती का पेपरच्या वेळेस तुम्ही असं खूप असं ब्रँडेड लक्षात ठेवलं तर तिथे ब्रँड होतो. तर म्हणून सोप्या भाषेत लक्षात ठेवा की जे नंबर कुणाच्याच टेबल मध्ये येत नाही त्यांना प्राइम नंबर म्हणतात. मग मला काही मुलांना प्रश्न पडायचा, जे नंबर इतरांच्या टेबल मध्ये येतात त्यांना काय म्हणतात? त्यांना कंपोजिट नंबर म्हणतात. म्हणजे प्राइम आणि कंपोजिट अपोजिट नंबर आहे. तर जसं आता इथे प्राइम नंबर म्हटलाय तर आपण लिहून टाकू. हो, त्याच्यात पण एक वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य बघण्यासारखं आहे. तर हे असं आहे की हा 2 आहे आणि इकडे 3 आहे, 5 आहे, 7 आहे, खूप सारे म्हणजे लिमिटेड आहे. 100 पर्यंत म्हटलं तरी लिमिटेड आहे. तर मी 2 ला बघा ब्लॅक पेनने मेन्शन केलं आणि इतर सगळ्या नंबरला ब्ल्यूने मेन्शन केलं. त्याचं कारण आहे, हा एकमेव ओनली इव्हन प्राइम आहे. लक्षात ठेवा,
हाच नंबर आहे जो फक्त एकटाच इवन आहे या सगळ्या लिस्ट मध्ये, बाकी कोणीच इवन नंबर नाहीये. हा, बाकी हे जे सगळे आहे ना, सगळे जे आहे ऑल ऑड प्राइम. लक्षात ठेवा, सगळे हे ऑड प्राइम नंबर आहे. हा फक्त एक इवन प्राइम नंबर आहे, म्हणून मी त्याला ब्लू पेननी ब्लॅक पेननी लिहिला. आणि तुम्ही लक्षात ठेवा, प्रश्न येते 2 इज द ओनली इवन प्राइम नंबर. मग मुलं कन्फ्युजन होतात, प्राइम नंबर तर खूप सारे आहे, हो, पण इवन प्राइम तोच आहे म्हणजे ते ट्रू आहे. जर असं आलं की 2 इज अ ऑड प्राइम नंबर तर मग तो फॉल्स आहे. हा, तसं लक्षात ठेवा. याचा अर्थ 46 टेबल मध्ये येतो, कोणाच्या 2 च्या टेबल मध्ये येतो, 23 च्या टेबल मध्ये येतो. नसेल तर करून बघा, 2 into 23 किती आला, 2 into 23 करा, 46 आन्सर आलं. मी म्हटलं ना कोणाच्या टेबल मध्ये जायला पाहिजे, हा दोघांच्या टेबल मध्ये येतो, म्हणजे हा प्राइम नंबर नाही. आणि हा प्राइम नंबर नाही याचा अर्थ इथे फॉल्स लिहा. बरोबर, फॉल्स झाला. आणि आता तुम्ही तुमच्या ब्रँडेड स्लॉट मध्ये पुट करा P and Q, इथे येणार T and F. बरोबर का, दोनही T आले पाहिजे. दोनही T असेल, हो, आपला स्लॉट पण काढून घेऊ शेजारी. दोनही T असेल तरच आन्सर T येणार. दोनही T, दोनही F, दोनही T असेल तर T येणार, दोनही F असेल तर F येणार. T कंडिशनल F असेल तर F येणार. T बाय कंडिशनल F नंतर F बाय कंडिशनल T, तर आन्सर F येणार. तर बघा इथे दोनही T नाही आहे, याचा आन्सर F येणार. असं हे असं पाठांतर व्हायला पाहिजे. आता आपण ते करू कशात, काय, ज्याच्यामध्ये आपल्याला मेन्शन केलं असते की आमचे P स्टेटमेंट ट्रू आहे, Q स्टेटमेंट फॉल्स आहे, तर तुम्ही एका कॉम्बिनेशनचा आन्सर करा. हे सगळ्यांना कळलं असेल असे गृहीत धरतो. काही नसेल कळलं तर तुम्ही कमेंट करा, एखादी गोष्ट मी ती परत सांगून देईल, तेवढा काही विषय नाही. आता ते लास्ट टॉपिक. लास्ट टॉपिक मध्ये माहिती का, थोडंसं ते क्वेश्चनच लिहितो मी डायरेक्ट. तिथे P Q असं असतात, आर ट्रू स्टेटमेंट असा प्रश्न दिला जातो, and R S are false statement. Then find truth well of, हे असं दिलं राहणार की T आणि Q तुमचा ट्रू आहे म्हणजे T घ्यायचा आहे, R आणि S तुम्हाला फॉल्स स्टेटमेंट दिला म्हणजे दोघांच्या जागी F घ्यायचा आहे. असं काय पण विचारते. P and Q कंडिशनल नेगेशन P, असं काय पण घ्या. आता इथे R घेतला and S असं एक ब्रॅकेट आहे, कोणता पण एक ब्रॅकेट घेतला. दुसरं घेऊ आपण नेगेशन P और S बाय कंडिशनल नेगेशन R, इथे P, ठीक आहे, हा दुसरा घेतला. कधी कधी असं असते नेगेशन P और नेगेशन, इथे R येणार, इथे अँड आला, इथे Q अँड R ब्रॅकेट क्लोज, इथे और घेतला, इथे नेगेशन R और P. असं इथे काही घाबरायची गरज नाही. असं तुम्हाला किती मोठं एक्सप्रेशन येऊ द्या, दिलेला पॅटर्न एकदम फिक्स ठेवा. दिलेला पॅटर्न काय म्हणतो की P आणि Q ला तुम्ही T घ्या, बिलकुल घेऊन घ्यायचं, नंतर एका एकाचा आन्सर निघा. जसं आता मी हे सगळे कॅल्क्युलेशन या भागात सॉल्व्ह करतो. या भागात सॉल्व्ह केलं तर आधी मेन्शन करायचं. तर इथे हिअर P इज इक्वल टू T, Q इक्वल टू T, कारण आपल्याला दिलेला आहे ट्रू स्टेटमेंट आहे. नंतर R इज इक्वल टू F आणि S इज इक्वल टू F. आता या कॉम्बिनेशन मध्ये पुट करा, याच्यामध्ये पुट करा P येणार अँड Q कंडिशनल नेगेशन R अँड S, याच्यामध्ये पुट केलं तर काय येणार, T ची व्हॅल्यू येणार T, पहा आधी पुट करायचं आहे. नंतर Q किती आहे, Q आहे तुमचा T,
कंडिशनल नेगेशन आहे, r ची व्हॅल्यू किती आहे, नेगेशन आहे पण f लावायची आहे. इथे अँड s ची व्हॅल्यू किती आहे, f. पहा पहिल्यांदा फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. आता एकेकाचं कॉम्बिनेशन सॉल्व्ह करायचं आहे. कॉम्बिनेशन सॉल्व्ह करायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या टर्मला नेगेशन असेल तर काय करायचं. समजा तुम्हाला t ला नेगेशन दिलं तर समजायचं आणि t ला नेगेशन दिलं तर काय समजायचं, f उत्तर आहे. आणि f ला नेगेशन दिलं तर समजायचं t आन्सर आहे. तर इथे पुट करा, t येणार अँड t येणार, इकडे येणार तुमचा नेगेशन f ला आहे म्हणजे हा t येणार, इथे f येणार. पहा पहिल्यांदा नेगेशन सिम्प्लिफाय झाला. आता हा ब्रॅकेट, या ब्रॅकेट साठी परत काढा. एकाला एक लागलं तरी चालेल पण पूर्ण करा. तर काय कॉम्बिनेशन आहे, इथे t अँड t, दोनही t असेल तर t येते कंडिशनल मध्ये, दोनही f असेल तर f येते कंडिशनल मध्ये. पहिल्यांदा t असते नंतर f असते ते पण कंडिशनल मध्ये. नंतर लास्ट मध्ये बाय कंडिशनल स्लॉट आहे, मिक्स असलं पाहिजे. मिक्स असेल तर तुमचा आन्सर f येते, बरोबर. तर हा झाला t अँड पहा वन साइडेड एरो आहे, तुम्हाला tf पाहिजे. इथे माहिती का सगळे मुलं गडबड करतात. काय गडबड माहिती काय होते, जसं आता tf मी म्हणतो की tf असेल तरच f लिहा. बरेचसे मुलं काय करतात, सर ते मला पहिले f दिसलं ना तरी f लिहिलं, चुकीचं. त्यांनी स्ट्रिक्टली म्हटलं की tf असेल तरच f लिहा, अन्यथा काही गरज नाही f लिहायची. तर इथे tf नाही आहे म्हणजे t येणार, इथे t येणार, इथे f आला. मग अँड आहे, अँड मध्ये दोन्ही t पाहिजे. बघा हे फिक्स ठेवा, दोन्ही t असेल तरच t येणार. दोन्ही t नाही आहे म्हणजे f येणार, दोन्ही t नाही आहे ना. परत अँड आहे, दोन्ही t पाहिजे, दोन्ही t पाहिजे तरच t येणार, नाही आहे म्हणजे परत f येणार. झाला आन्सर. तुम्ही हे डोळ्यासमोर ठेवा, प्रत्येक वेळा लक्षात ठेवा. काय वेळ लागेल, 30 सेकंद लागतात लिहायला. काही मुलांना कंटाळा येतो ना, सर हे प्रत्येक वेळा लिहायचं का, नाही तुम्ही इतरांसाठी नाही तुम्ही स्वतःसाठी लिहिताय, त्यामुळे प्रत्येक वेळा लिहायचं. चुकायला मार्गच नसणार, तुम्ही कधीच चुकणार नाही. आणि ट्रूथ टेबल जेव्हा 3 मार्काचा येतो तेव्हा पण लिहा, म्हणजे चुकायला मार्ग नको. आता दुसरं करा, सगळ्यांना कळलं असेल, एकदा सगळ्यांनी बघून घ्या. आता हे इकडे सोडवत नाही, इकडे नाही, इथे सोडवतो. हे मिटवणार नाही, फक्त सेकंड पार्ट मिटवतो. इथे ना नेगेशन p और इथे ना s बाय कंडिशनल नेगेशन r, इथे ना p. पहिल्यांदा p च्या जागेवर t पुट करा. इथे ना f बाय कंडिशनल, इथे पण f येणार, इथे पण t येणार, बरोबर का. f ला नेगेशन आहे ते आता मिटवलं, ठीक आहे लिहून टाका. कोणाला नेगेशन आहे, f ला नेगेशन आहे t लिहायचं, t ला नेगेशन आहे f लिहायचं. तर हे असते f, इथे येणार f बाय कंडिशनल कारण आहे, इथे t येणार, इथे t आहे तर tच राहणार. सगळ्यांनी लक्षात ठेवा की नेगेशनचे कॉम्बिनेशन सर्वात आधी सिम्प्लिफाय करायचे आणि नंतर फॉरवर्ड करायचे आपले लॉग. हे छोटेवाले कॅल्क्युलेशन आणि छोटा ब्रॅकेट, हा फंडामेंटल आहे, हा फंडामेंटल आहे. और बाय कंडिशनल काय म्हणतात, दोनही मिक्स पाहिजे. मिक्स कसाही असो, f येणार, नाही आहे मिक्स नाही आहे तर नाही येणार f. अँड मध्ये दोनही t पाहिजे, हो दोनही t आहे म्हणजे t येणार. और मध्ये दोनही f पाहिजे, नाही आहे म्हणजे f येणार नाही. हे झालं तुमचं रिक्वायर्ड आन्सर. एक लक्षात ठेवा, हा प्रश्न जेव्हा एमसीक्यू येतो ना त्याचे 4 ऑप्शन कसे असतात, म्हणजे मागे पण होऊ शकतात. पहिला t आहे, होऊ शकते पेपर मध्ये f t आहे, नंतर f आहे, मग असते बोथ आणि मग नन ऑफ दीज. तर त्याच्यातले 2 ऑप्शन तर पहिलेच कॅन्सल झालेले आहे. कोणते, बोथ आणि नन ऑफ दीज कधीच येऊ शकणार नाही. ऑप्शन ए, जर ए आणि बी मध्ये tf असेल तर tf शिवाय दुसरं ऑप्शन नाही. बऱ्याचदा मुलं माहिती आहे, म्हणजे असे प्रश्न आल्यानंतर बोथ किंवा नन ऑफ दीज टिक करतात, तर अतिशय मोठा आश्चर्याचा धक्का असतो की मुळात तसं होऊच शकत नाही, तर ते कसे टिक करतात एवढं तरी लक्षात ठेवा. म्हणून आवर्जून सांगितलं. इथे येणार, इथे नेगेशन p
R and Q and R or negation R or P. थोडंसं मोठं कॉम्बिनेशन आहे पण घाबरायची काही गरज नाही. सगळे मोठे कॉम्बिनेशन असेल ना पण त्याचा आन्सर TFच येणार. विषय काय P किंवा F. तर इथे P आहे ना, P ची व्हॅल्यू किती आहे? P ची व्हॅल्यू T आहे, R ची व्हॅल्यू F आहे. इथे ना Q ची व्हॅल्यू किती आहे? T आहे. R ची व्हॅल्यू F आहे, R ची व्हॅल्यू परत F आहे, P ची व्हॅल्यू T आहे. हा ब्रॅकेट. T ला निगेशन आहे F लिहा, F ला निगेशन आहे T लिहा. इथे येणार F, इथे अँड येणार, इथे येणार T अँड कंडिशनल F, तो तसाच राहणार आहे. और इथे T येणार और T येणार, ब्रॅकेट क्लोज. तर हा वन साइडेड आहे. TF असेल तर F येते, इथे आहे नाही म्हणजे T येणार. त्याच्यानंतर अँड मध्ये दोनही T येणार तरच T येतो, दोनही T नाहीये म्हणजे F येणार. और मध्ये दोनही F असणार, दोनही F असणार तर इथे F येतो, पण दोनही F नाहीये म्हणजे T येणार. हे फिक्स आहे. हे असं असेल तरच येणार, अन्यथा नाही येणार. और मध्ये परत दोन F पाहिजे, नाहीये म्हणजे T येणार. अँड मध्ये दोनही T पाहिजे म्हणजे आन्सर T येणार. हे झालं तुमचं मोठ्या कॉम्बिनेशनचा आन्सर. तुम्हाला सांगतो याच्या डबल जरी असेल ना तरी सोपंच आहे. तुमचं सगळ्यात पहिलं धोरण काय असलं पाहिजे? नेगेशनचे कॅल्क्युलेशन रिमूव्ह करायचे. नंतर छोटे ब्रॅकेट एक एक पार्ट घेऊ आणि त्याला छोट्या छोट्या आणायचं. बघा मोठा होता आधी पहिला, नंतर दुसरा, पहा त्याच्यावरून सगळे छोटे छोटे आन्सर आले. विद्यार्थ्यांना आज एवढंच आपण शिकू. आज मी तुम्हाला ट्रूथ टेबल पण शिकवणार होतो पण बराच वेळ झाला आणि आपण थोडं सविस्तर घेतलं कारण पहिला दिवस होता. घ्यायचं म्हणजे काही येऊ शकणार नाही. तर उद्या ट्रूथ टेबल आणि क्वांटिफायर ट्युअल वगैरे घेण्याचा माझा मानस आहे. नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रतिसाद द्याल आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. कारण का पहिला व्हिडिओ तर इंट्रोडक्शन होता. भरपूर सबस्क्रायबर आहे पण व्ह्यू खूप जास्त होते पण सबस्क्रायबर कमी होते. तर मला वाटते की ती जी भूमिका आहे ती आता तुम्ही भरून काढाल. बस एवढंच. आणि उद्या डे 2 साठी सगळे तयार असा. धन्यवाद.